सर्वसामान्य माणसांच्या व्यथा आणि कथा त्यांच्या व्यंगचित्रांमधून मांडणारा महान व्यंगचित्रकार. 23 ऑक्टोबर 1924ला त्या महान व्यंगचित्रकाराचा जन्म मैसूरमध्ये झाला. वडील म्हैसूर इथल्या शाळेत मुख्याध्यापक होते. त्यावेळी शाळेत येणाऱ्या नियतकालिकांमधली वेगवेगळी चित्र पाहून आपणही तशीच चित्र काढावीत असं लक्ष्मण यांना वाटायचं. लहानपणापासूनच त्यांचे या रेषांशी बंध जुळले होते. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्र स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. त्यांनी मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स इथं शिकण्यासाठी अर्ज केला होता, पण तिथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी म्हैसूरमध्येच त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे ते नोकरी मिळवण्यासाठी दिल्लीला गेले. तिथे हिंदुस्तान टाइम्सनं कमी वय असल्याचं सांगून त्यांना नोकरी नाकारली. काही काळ ब्लिट्स आणि फ्री प्रेस जर्नलमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर निवृत्तीपर्यंतचा सर्व काळ त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये व्यंगचित्र काढली. यू सेड इट या नावाचं त्यांचं व्यंगचित्रांचं सदर होतं. आर.के. लक्ष्मण यांनी देशविदेशातल्या थोरा मोठ्यांची व्यंगचित्र काढली आहेत. त्यात त्यांचं कॉमन मॅन नावाचं सर्वसामान्य माणसाचं प्रातिनिधिक रूप हे व्यंगचित्र हे सगळ्यांचंच आकर्षण ठरलं. पूर्वी जसा हा कॉमन मॅन साधा होता तसा तो आजही वाटतो. चौकड्याचा कोट, धोतर असा त्याचा साधा पोशाख. लक्ष्मण यांनी अनेक व्यंगचित्र काढली, पण त्यांनी कधीच कोणाच्या व्यंगावर बोट ठेवलं नाही. कॉमन मॅनच्या माध्यमातून त्यांनी केवळ समाजाचं दुःख मांडण्याचाच प्रयत्न केला. जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी विविध विषयांवर व्यंगचित्र काढली. इतका दीर्घकाळ व्यंगचित्र काढणारे बहुधा आर.के. लक्ष्मण हे एकमेव व्यंगचित्रकार असावेत. त्यांचा कॉमन मॅन देशातल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींच्या उलथापालथीचा साक्षीदार आहे. आपल्या कुंचल्याचा वापर त्यांनी कधीही कुणालाही दुखावण्यासाठी केला नाही. आर.के. लक्ष्मण यांची निरीक्षण शक्ती अतिशय तीव्र होती. त्यांच्याकडे अफाट आत्मविश्वास होता. अगदी काही वर्षांपूर्वी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, पण तरीही त्यांनी त्यांचा कॉमन मॅन रेखाटायचा सोडला नव्हता. आपल्या अचूक टिप्पणीतून व्यंगचित्रांमधल्या रेषांमधून त्यांनी तळागाळातल्या घटकांपर्यंत आपलं नातं जोडलं होतं. सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचं त्यांना अचूक भान होतं. हे सगळं त्यांच्या कॉमन मॅन मधून व्यक्त होत होतं. कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला त्यांनी केलेलं विधान पटायचं, म्हणूनच त्यांचा कॉमन मॅन लोकप्रिय ठरला आणि दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणातही राहिला. पण हा सर्वांचा आवडता, लाडका आणि लोकप्रिय कॉमन मॅन तुमचा, आमचा, सर्वांचा निरोप घेऊन कायमचा निघून गेला, आपल्या सगळ्यांना सोडून. आर.के. लक्ष्मण यांना IBN लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली.